सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण 50व्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. मागील सत्संगात आपण जीवाचे 13 भेदी नरक या विषयाला सुरुवात केलेली आहे. त्यातील अंतिकाचे नरक व प्रेतदेहाचे नरक याचं आपण चिंतन केलं. आज आपण ग्रहत्व 8 प्रकारचे कशा पद्धतीनं भोगवले जातात याचं चिंतन करणार आहोत. प्रेतदेहाच्या नरकाच्या अनुषंगाने आपण जे चिंतन केलं त्या विषयावरती अगोदरही आपण अनेक सत्संगामध्ये प्रकाश टाकलेला आहे, परंतु त्याविषयी अनेक लोकांना आजही शंका आहे. परंतु त्या शंका ज्या आहे ह्या आपण व्यवस्थितपणे जर सत्संग ऐकला तर नक्कीच त्या दूर होतील, किंवा आपली ज्यांच्यावरती निष्ठा आहे, जे साधू संत असतील किंवा वासनिक असतील, त्यांच्याशी या विषयावरती जर संवाद साधला तर आपल्या डोक्यातून ज्या नकारात्मक गोष्टी आहे प्रेतदेहाच्या संदर्भात त्या नक्कीच निघून जायला मदत होईल. कारण त्या विषयावरती जितकं आपण चिंतन करू तितकं कमी आहे. कारण आज धर्मामध्ये प्रेतदेहाच्या नरकाच्या अनुषंगाने अनेकांना आपापल्या परीनं वेगळा अनुभव आलेला असतो आणि शंका पण असतात की याने खरंच प्रेतदेहाचं नरक चुकतं का, तर हे चुकतं का नाही चुकत या शंका घेण्यापेक्षा शास्त्र काय सांगतं, परमेश्वरांनी काय सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने त्या चौकटीत जर ती विधी झाली किंवा ती गोष्ट जर घडली तर नक्कीच चुकेल यात शंका घेण्याचं काही कारण नाही. परंतु त्याच्यामध्ये बऱ्याच पर्याय काढलेले असल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आणि शंका आहे, हे साहजिक आणि नैसर्गिक आहे. परंतु यात कालानुक्रमे झालेला बदल आपण समजून घेणं, त्याही पेक्षा मी पुढे जाऊन असा विचार कराल की आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्याला हे प्राप्त होऊ नये दुःख, या अनुषंगाने जो पर्याय परमेश्वराने सांगितलेला आहे तो जर केला तर अगदी सोपं होऊन जाईल. माझ्या कानावरती किंवा माहितीतल्या अशा काही गोष्टी आहे, असे काही साधू संत आचार्य होऊन गेले की त्यांनी जाताना स्पष्ट आपल्या भक्तांना किंवा आपल्या शिष्यांना सांगितलं होतं की माझी कोणत्या प्रकारची दशक्रिया घालू नका. म्हणजे त्यांना किती मोठा आत्मविश्वास होता की आपण कधी आयुष्यामध्ये विचिके स्वरूप विकल्प कधीही केलाच नाही, कोणाविषयी मनात किंतु परंतु आलंच नाही, तर आपल्याला प्रेतदेहाचं दुःख का होईल आणि कशाला होईल. आणि जर खरंच मी चुकी केली असेल तर त्याचं भोगण्यासाठी मी तयार आहोत, अशा पद्धतीने त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं होतं. हे असलं कोणी सांगत नाही. आजकाल परिस्थिती बदललेली आहे. बाकी कशाला पैशाचं नियोजन असो की नसो, परंतु गेल्यानंतर दशक्रियेसाठी एक विशिष्ट रक्कम बाजूला ठेवल्या जाते आणि त्याच्यातून दशक्रिया घातल्या जातात. म्हणजे जे साधू संत सांगतात की माझी प्रेतदेहाचं दुःख नासवण्यासाठी कोणत्या प्रकारची दशक्रिया घालायची गरज नाही, आणि त्याच्या उलट अशी बाजू आहे का माझं प्रेतदेहाचं दुःख नासावं याच्यासाठी एक विशिष्ट रक्कम ठेवल्या जाते दशक्रिया देण्यासाठी. तर या नाण्याच्या 2 बाजू आहे. आपण कशामध्ये बसायचंय हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण दुसरा जो पर्याय आहे, किती पैशाचं तुम्ही त्या दशक्रिया घातल्या तरी ते विशिष्ट पात्र भेटणं, परमेश्वराची कड आणि ते जुळून येणं एवढं सोपं नाही आहे. त्यापेक्षा धर्माचे तत्व सिद्धांत पाळत असताना परमेश्वर जर सांगताय की कोणत्या प्रकारची सोवळं ओळख किंवा चांगलं वाईट, विटाळ, शुभ अशुभ, पवित्र अपवित्र, शूद्र हे न पाळता जर आपण आपली मानसिकता तयार केली, आपली बौद्धिकता तयार केली तर एक धर्म सांभाळला जाईल. आणि हे जात असताना आपले तत्व सिद्धांत सांभाळत असताना आपल्याला खूप मोठ्या एखाद्या दुःखापासून ती प्रवृत्ती आपली वाचू शकते आपल्याला, असा विचार करून त्या गोष्टीवरती विचार करायचा आहे.
मागच्या वेळेस आपण याचं चिंतन केलं. आज आपण ग्रहत्व ह्या अनुषंगाने चिंतन करणार आहोत. याचे 8 प्रकार आहे. म्हणजे 8 प्रकाराने हे ग्रहत्वाचं जे नरक आहे भोगवलं जातं. ते 12-12 वर्षाचे असे 8 प्रकार, 12 ते 96 म्हणजे 96 वर्ष हे भोगवलं जातं. तर भूत योनीमध्ये जर मनुष्य गेला तर 12 वर्षाचं त्याला ते दुःख असतं. ज्योतिंग योनीमध्ये जर गेला तर 12 वर्षाचं. परत ग्रह या योनीमध्ये जर गेला तर 12 वर्ष. पिशाच्य या योनीत जर गेला तर तो 12 वर्ष त्याला भोगवलं जातं. खेचर हे 12 वर्ष, भूचर 12 वर्ष, जलचर 12 वर्ष आणि वेताळ अशी 12 वर्ष. असे 8 प्रकारचे जे ग्रहत्वाचे जे भोग आहे भोगवले जातात. तर प्रेतदेहाचा जो भोग आहे संपल्यानंतर ग्रहत्व भोगवले जाते. म्हणजे पाठीमागचं जर आपण बघितलं की प्रेतदेहाचं जे दुःख आहे ते सुद्धा त्या अनुषंगाने 96 वर्षे आणि ते संपल्यानंतर मग हे ग्रहत्वाचे नरक भोगवले जातात. किंवा म्हणजे ज्याला ज्याला प्रेतदेहाचं दुःख होतं त्याला हे ग्रहत्वाचं जे दुःख आहे किंवा नरक आहे हे अनुषंगिक प्राप्त होतच. किंवा एखादी व्यक्ती अपघाताने जर मेली, आजकाल अपघाताचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. खूप कमी वयात लोकांचे अपघात होतात. तर त्या अपघाताने जर मेला तर प्रेतदेह अगोदरच ग्रहत्व भोगवले जातं. म्हणजे विचिकित्सक विकल्प जर केला तर प्रेतदेह आणि त्याच्यानंतर ग्रहत्व भोगवले जातं. परंतु त्या व्यक्तीचा जर अपघाताने मृत्यू जर झाला असेल तर त्या प्रेतदेहाच्या अगोदरच हे असले ग्रहत्व भोगवले जाते आणि ग्रहत्व संपवल्यानंतर मग प्रेतदेहाचं दुःख भोगलं जातं. तर काही ग्रहत्व जे आहे यातले तर ते सैंगलोकी भोगवले जातात आणि गंधर्व देवता जे आहे त्या मात्र हे ग्रहत्व भोगवत असतात. प्रत्येक देवतेचं ते एक अधिकार किंवा ड्युटी या अनुषंगाने गंधर्व देवता जे आहे या ग्रहत्व भोगवत असतात. मनुष्य देहामध्ये हे जे तंत्र मंत्र जादूटोना किंवा अंधश्रद्धा पसरवणं, लोकांच्या अज्ञानाचा किंवा मजबुरीचा फायदा उठवणं या अशा प्रवृत्तीनं हे जे ग्रहत्वाचं जे नरक आहे ते प्राप्त होत असतं. म्हणजे आपण दैवराटीत असताना सुद्धा या गोष्टीचा अनुभव आपल्याला मिळालेला असतो. याच्यावरून आपण विचार करायचा का ते बाह्य अंगाने जरी कोणी दिसत असेल आपले दैवराटीचे, परंतु ते या असल्या गोष्टी करत असेल, तंत्रमंत्र जादूटोना किंवा अंधश्रद्धा पसरवणारे जे नागबळी असेल किंवा शांती करणं असेल किंवा काही होम हवनाच्या अनुषंगाने लोकांच्या अज्ञानाचा किंवा मजबुरीचा फायदा उठवणं असेल, तर ते कोण करतंय आणि का करतंय याचं जर चिंतन केलं, विचार केलं तर ते करण्याची जी प्रवृत्ती निर्माण होते ती एकदा सहजासहजी होत नाही. ती खरं म्हणजे दैवराटीचे नसतातच, ते त्यातून गेलेले असतात त्या कडीतून आणि त्यामुळं ती सुख उपभोगण्याच्या आणि पैशाच्या अभिलाषेपोटी हे लोक असे उद्योग करतात आणि त्यांना हे भोगवलं जातं. खरं म्हणजे परमेश्वर स्पष्ट सांगतात की इकडं तिकडं जर काही केलं आपण काही कर्म तर ते वाराणसी फेडले जातं. कर्मराटीमध्ये वाराणसी ही काशी सांगितले जाते आणि काही कोणतंही जर पाप केलं तर वाराणसीमध्ये जर गेलं तर त्याला तोडगा म्हणा किंवा मग तिथं जाऊन काही विधी केला धार्मिक तर ते पाप नष्ट होतं असं एक सांगितलं जातं. तर त्या अनुषंगाने परमेश्वर म्हणतात की कर्मराटीमध्ये काही जर केलं तर वाराणसी फेडाल, पण वाराणसी केलं तर कुठं फेडाल? म्हणजे वाराणसीतच जर तुम्ही पाप करायला लागले किंवा काही चुकीचे कामं केले, कुठले कर्म केले तर ते फेडणार कुठं तुम्ही? या अनुषंगाने अप्रत्यक्षरित्या की इकडं तिकडं जर केलं तर तुम्ही दैवराटीमध्ये आले, प्रायचित्त घेतलं, प्रसव मोडला आणि त्यानंतर अधिक वृत्तीचा आचार करायला लागले, हे ठीक आहे. परंतु दैवराटीमध्ये जर चुकीच्या अशा गोष्टी करायला लागले, परमेश्वराचं तत्व, सिद्धांत, आचार, विचार प्रणाली जर पायदळी तोडायला लागले तर तुम्हाला हे नरक 100% होणार. आणि अशा दुःखात जाणाऱ्या जीवाला जर आपण
साधुत्वाच्या अनुषंगाने काही क्रिया केली किंवा भजन पूजन केलं तर ती चाल सुद्धा आपली चालू होऊन जाते. कारण संस्कार या अनुषंगाने ते आपल्याला लागतं आणि आपल्याला ते अडथळ्या रूपाने ते पुढे येत असतं आपल्या जीवनामध्ये. मी अनेक लोकांना सांगत असतो की ज्यावेळेस आपण क्रिया करतो तर ज्या वेळेस आपण क्रिया करत असताना समोरचं जे पात्र असेल, साधू संत असतील, वासनिक असेल किंवा नामधारक असेल, त्यांच्या बद्दल आपल्याला काही माहिती नाही, त्यांच्याबद्दल आपल्याला काही ओळख नाहीये, तर आपल्यासाठी सर्वात उत्तम ते पात्र आहे. ते किती ज्ञानी आहेत, किती आचार करतात, इथं त्या गोष्टीला गौणत्व आहे. परंतु आपल्याला त्याविषयी काहीच माहित नाही ना, अचानक ते पात्र आपल्याला उपलब्ध झालेलं आहे आपल्या क्रियेसाठी. तर परमेश्वर कृपेने, परमेश्वराच्या कडेनेच ते पात्र आपल्यासाठी आलेलं आहे आणि आपल्या योग्यतेनुसारच ते आलेलं आहे, म्हणून आपल्यासाठी ते सर्वात उत्तम पात्र आहे. पण एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला जर सर्व बॅकग्राऊंड जर माहीत असेल की ही व्यक्ती काय करते, काय करत नाही, धर्माच्या तत्वसिद्धांताच्या अनुषंगाने किती गोष्टी पाळते किंवा त्याला छेद जाईल तत्वसिद्धांताला, अशा किती गोष्टी करते जे बघतोय की तंत्र मंत्र जादूटोना किंवा अशाच अनुषंगाने काही गोष्टी, तर त्या ठिकाणी आपण कानाडोळा करून किंवा झाकून आपल्याला काय करायचंय, आपण परमेश्वर मार्गाच्या अनुषंगाने किंवा कृष्णार्पण करण्याच्या उद्देशाने आपण करतोय, ते त्यांचं काही करू, आपल्याला त्याशी काही मतलब नाही, अशी विचारधारा जर तुमची असेल तर त्या व्यक्तीला तर त्याचा काही फायदा होणार नाही, पण तुमचं मात्र नुकसान. कारण ते संस्कार, ते अडथळे आपण आपल्या जीवनामध्ये पुढील धार्मिक वाटचालीसाठी निर्माण करत असतो. तर हे आपण समजलं पाहिजे आणि ते समजून घेतल्यानंतरच आपल्या गोष्टी सुरू झाल्या पाहिजे. तर ह्या प्रेतदेहाच्या अगोदरचं जे ग्रह होतोय हे अपघाताने जर एखादी व्यक्ती गेली तर त्या अनुषंगाने त्याला ते भेटत असतं. नाही तर एकावर एक या गोष्टी निर्माण झालेल्या आहे आणि निर्माण साहित्यामध्ये सांगितलेले आहे. त्या अनुषंगानेच हे नरक, हे दुःख आहे, हे जीवाला भोगवलं जातं. तर 4 नंबरचं जे नरक आहे रौरव, म्हणजे अनिती मार्गाने जर भोगला तर देवता सांगितलं की 144 वर्ष रौरव नरक भोगवते. म्हणजे अनिती म्हणजे अनैतिक मार्गाने आपण सुख मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. मग तो पैसा असेल, व्यवसायाच्या दृष्टिकोनातून, कामाच्या दृष्टिकोनातून, थोडक्यात म्हणजे भ्रष्टाचार करणं, भामटेपणा करणं, खोटेपणा करणं, पैसे मिळवण्याच्या अनुषंगाने नैतिकता जी व्यावहारिक जी गोष्ट आहे ती सोडणं, त्यावेळेस जर आपण असं केलं तर नक्कीच त्याच्यातून आपल्याला हा जो भोग, हा रौरव हे भोगवल्या जातात, हे दुःख आपल्याला प्राप्त होत असतं. आणि म्हणून मागच्या सत्संगात पण मी सांगितलं होतं की नैतिकता आपल्या धर्माचा पाया आहे. सर्वच धर्माचा पाया तो असला पाहिजे. कर्मराटीमध्ये सुद्धा नैतिकतेला अत्यंत महत्व आहे. तर दैवराटीचा विषयच नाही, कारण तिथं परमेश्वरांनी स्वतः अवतार घेऊन हे सर्व तत्वज्ञान आपल्या श्रीमुखी सांगितलेलं आहे आणि त्याचा आपण अभ्यास करतोय. एकीकडे आपण अभ्यास करत असताना व्यावसायिक जीवनामध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी पैसे मिळवण्याच्या अनुषंगाने जर अनैतिक कार्य आपण करत असेल आणि तिथं आपण नैतिकता जर सांभाळत नसेल, ठेवत नसेल, तर नक्कीच त्या गोष्टीला उपयोग नाहीये. तर कर्मराटीमध्ये या गोष्टी होतातच, परंतु दैवराटीतला सुद्धा पुरुष जर कर्मराटी सारखाच राहायला लागला, म्हणजे दृष्टपर आणि हेतुपर जर भक्ती करायला लागला किंवा करत असेल आणि अज्ञान असेल तर तो दैव कर्मराटीचाच ठरतो. त्याच्यामुळे हे सर्व दुःख आहे त्याला प्राप्त होतच असतात. तर ह्या रौरव याच्यामध्ये सुद्धा 7 प्रकार आहे आणि त्या 7 प्रकारामध्ये ह्या साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. तर कोणत्या प्रकारचे नरक आणि कशा पद्धतीने भोगवले जातात आणि कोणत्या कारणाने भोगवले जातात हे आपण क्रमाक्रमाने बघणार आहोत. तर पहिलं आहे ताम्रपत्र. म्हणजे हे ताम्रपत्र, हे जे दुःख आहे हे ह्या जीवाला कसं भोगवलं जातं, तर 12 कोस अंतराचा तांब्याचा तवा असतो. म्हणजे 12 कोस म्हणजे एक कोसामध्ये 2 किलो, 12 2 24 किलोमीटरचा एक तांब्याचा तवा ठेवलेला आहे आणि त्या खाली धगधगीत प्रज्वलित केलेला अग्नी. जसं आता आपण या गोष्टी अनुभवत असतो किंवा कुठं कार्यक्रमात गेल्यानंतर मोठा तवा असतो, खाली जाळ चालू असतो, त्याच्यावरती चपात्या वगैरे केल्या जातात, तर त्याचं किती अग्नी त्याच्यामध्ये असतो, किती गरम असतं ते. तर अशा पद्धतीने तो तवा तांब्याचा असतो, 24 किलोमीटरचा असतो आणि त्याच्या खाली दगदगीत प्रज्वलित असा केलेला अग्नी असतो. अशा तप्त तांब्यावरून किंवा तव्यावरून
आपल्याला चालायला लावतात. म्हणजे अनैतिक अशा गोष्टी जर आपण केलेल्या असेल, आपल्या जीवनामध्ये भोग भोगवलेले असतील, तर ह्या नरकाचं जे आयुष्य ते 12 वर्ष, म्हणजे हे 12 वर्ष कंटिन्यू चालू असतं. आता मागच्या वेळेस आपण सांगितलं का हे जे नरक भोगवण्याचं जे शरीर असतं ते वेगळ्या पद्धतीचं असतं. त्यांना त्रास होतो, खूप वेदना होतात, परंतु ते शरीर मात्र नष्ट होत नाही. ते पुन्हा पुन्हा ते भोगवल्या जाताना जो त्रास आहे हा तो त्या जीवाला दिला जातो. तर परमेश्वराने स्पष्ट या गोष्टी आपल्याला क्लिअर केलेल्या नाही, तर आपण तर लगेच जळून जाऊन आपलं शरीर नष्ट होईल आणि मग काय. तर ह्या ज्या गोष्टी त्याच्यासाठी एक वेगळं शरीर भोगवण्यासाठी केलं जातं आणि त्या भोगवण्याच्या शरीराच्या अनुषंगाने हे भोग भोगवल्या जात असतात. तर 12 वर्षे हे दुःख या जीवाला दिल्या जातं जर अनैतिक. आणि आज जर आपण परिस्थिती बघितली तर भ्रष्टाचाराचा उच्चांक गाठलेला, कितीतरी लोक भ्रष्टाचार करताय, ज्यांच्याकडे काही कोटीने इस्टेट आहे ते सुद्धा 10, 15, 20 हजारासाठी पकडले जातात आणि सुटून परत ते उद्योग करतात. असं काही नाही की ते सोडतात आणि सुधारतात, असं काही नाहीये. आपणही आपल्या जीवनामध्ये या गोष्टी करत असतो आणि ज्याप्रमाणे वाल्मिक ऋषीची मागच्या वेळेस गोष्ट सांगितली आपण पुराणातली, का आपण जे करतोय ते कोणासाठी करतोय? कुटुंबासाठी करतोय. कुटुंब सुखी राहावं, कुटुंबाला चांगलं काहीतरी भेटावं या अनुषंगाने. कारण आपली जी वैयक्तिक जर गरज म्हटली तर खूप कमी प्रमाणात असते, खूप कमी प्रमाणात राहते. परंतु आपण कुटुंबासाठी करत असताना ते कर्म मात्र आपण कुटुंबासाठी जरी करत असलं तरी त्याचे भोग मात्र आपल्याला भोगावं लागतात. तर या अनुषंगाने आपणही आपल्या कुटुंबाला विश्वासात घेऊन या गोष्टीची जर जाणीव करून दिली तर कुटुंब सुद्धा अवास्तव कोणत्या प्रकारची मागणी किंवा कोणत्या प्रकारच्या अपेक्षा न करता आपलं जीवन जसं आहे तसं जगण्याचा प्रयत्न करा. सर्वात मेन म्हणजे आपण या कर्मभूमीमध्ये जन्माला आल्यानंतर दैवराहाटीत आलेलं आहे, म्हणजे परमेश्वराने बोध आपल्याला दिलेला आहे आणि ते बोध दिल्यानंतर या धर्माची जाणीव आपल्याला झाली, त्या अनुषंगाने सर्वात मोठी इस्टेट आपल्याला प्राप्त झालेली. परमेश्वर स्पष्ट सांगतात, सकळे संपत्ती असंपत्ती, जीवाची परमेश्वर संपत्ती. म्हणजे संपत्ती या शब्दाची जर व्याख्या करायची म्हटली तर ती सतत आपल्याला उपयोगी पडेल किंवा सतत ती आपल्याबरोबर असेल, त्याला संपत्ती म्हटलं जातं. आता आपण जी प्रपंचाच्या अनुषंगाने जड अनुषंगाने जी इस्टेट कमवतोय, पैसा कमवतोय, ती मात्र कायमची आपल्याबरोबर राहणार नाही. आज आपण त्याचा उपयोग घेतोय तोपर्यंत ठीक आहे, परंतु जेव्हा सरल्यानंतर ती कोणती इस्टेट, कोणते नातेवाईक किंवा कोणताही काही बी गोष्ट आपल्याबरोबर येत नाही. पण काहीच येत नाही असं नाही, आपल्याबरोबर येतं आपण आपले केलेले कर्म, चांगली वाईट प्रवृत्तीनं जे केलेले कर्म असेल, क्रिया असेल, धर्माच्या अनुषंगाने कोणतीही छोटी जरी क्रिया आपण केलेली असेल तर ती क्रिया आपल्याबरोबर येते आणि ती शिदोरी म्हणून आपल्याला परमेश्वराच्या मार्गाला घेऊन जात असते. मग तो आपण आज चिंतन करतोय, अभ्यास करतोय, वाचन करतोय, सत्संग ऐकतोय, ही एक क्रियाच आहे. शास्त्राला वेळ देणं म्हणजे शास्त्राची सेवा करणं आहे आणि ते समजून घेऊन आपण आपल्यामध्ये अंतर्बाह्य जर बदल केला तर नक्कीच आपल्याला त्याचा पुढं भविष्यात उपयोग होत असतो. आणि तीच संपत्ती, तिलाच संपत्ती म्हणतात. कारण जीवाची परमेश्वर संपत्ती म्हणजे परमेश्वराच्या अनुषंगाने त्यांनी काय मिळवलंय, परमेश्वराच्या अनुषंगाने त्यांनी कोणती धर्माची सेवा केलेली आहे, कोणत्या अनुषंगाने, कोणत्या उद्देशाने, कोणत्या ध्येयाने केलेली आहे, ती संपत्ती का तर ती सतत बरोबर राहते, तीच आपल्याला वाचवते, तीच आपल्याला बरोबर राहिल्यामुळे तीच आपल्याला उपयोगी पण पडते. म्हणून आपण हा विचार केला पाहिजे की आज आपल्याकडे काही नसेलही भौतिक जगाच्या काही गोष्टी किंवा सुखाच्या अनुषंगाने बसणाऱ्या ज्या गोष्टी, परंतु आपल्याकडे जी आहे ती सर्वात मोठी संपत्ती, तिची किंमत होत नाही आणि ती आपण जसं आहे तसं भाजी मिरची खाऊन ती काढली पाहिजे. कारण दिवस कधी बसून राहत नाही. परमेश्वर कृपेने आपल्याला हे सारं भेटलेलं आहे आणि आपल्या अडीअडचणी संपणाऱ्या नाहीये, तिची शेपूट लांब राहते. कारण संसार अस्थिर परमेश्वराने सांगितलेला आणि तो स्थिरतेकडे नेण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहतो. तर तो प्रयत्न किती करायचा त्याला मर्यादा ठेवून त्याला एक लक्ष्मण रेषा आपण आखली पाहिजे. आपल्याला जे उपलब्ध झालेले त्याच्यात कशी वाढ होईल, परमेश्वराच्या बोधामध्ये, आचारामध्ये किंवा परमेश्वराच्या धर्माच्या अनुषंगाने आपल्या आध्यात्मिक बाजूनी आपली कशी वाढ होईल जीवनामध्ये, याचा आपण विचार केला पाहिजे. ही वाढ होण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये नैतिकता सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. आजकाल तेच कमी पडलंय. सर्व काही आहे परंतु ते कमी पडतंय. चोरी लपाटी असेल, भामटेपणा असेल, खोटावा असेल, देवाने तर स्पष्ट सांगितलंय कोणाचा दुसऱ्याचा कवडा सुद्धा घेऊ नये. आणि हा नामधारकाचा आचार आहे. तेव्हा साधू संतांचं त्याच्याही पुढं
तर ह्या ज्या गोष्टी, काही चुकीचे अनुभव आपल्याला जरी आले तर तो त्यांच्यासाठी तो उपयोगी पडणार आहे, त्यांच्यासाठी नुकसानी जाणार आहे. आपण त्याच्यावरती नकारात्मक भूमिका घेऊन किंवा आपली विचारधारा नकारात्मक करून आपण धर्म खोटा समजू शकत नाही. देव खरा आहे, धर्म खरा आहे, तत्व सिद्धांत खरे, आपण त्याच्यात किती उतरतो हे महत्वाचं आहे. आपल्यासाठी ते खरं आहे. त्याच्यामुळे दुसऱ्यांकडे पाहून धर्माची किंवा व्यक्ती, विशिष्ट व्यक्ती म्हणजे धर्म नव्हे, विशिष्ट समूह म्हणजे धर्म नव्हे. धर्म ही खूप मोठी व्याख्या आहे आणि ती परमेश्वराची असल्यामुळे परमेश्वरा इतकीच व्यापक आणि मोठी आहे. तर त्या अनुषंगाने आपण त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. हे ताम्रपत्र जे आहे, तर अनैतिक ज्या गोष्टी आपण करतो त्या अनुषंगाने हे त्रास, हा जीवाला दुःख उपभोगले जातं. दुसरं जे आहे, अशी पत्रशाखा म्हणजे बदामाच्या झाडासारखे पोलादी झाड असतं. आपण बदामाचं झाड पाहिलं तर त्याचे जे पानं आहे ते वरच्या बाजूने असतात, परंतु तसंच झाड असतं पण ते पोलादाचं असतं, लोखंडाचं असतं. त्याला ते धारधार पाते असतात. त्याचे वरचे जे टोक असतं ना ते निमुळतं असतं. उच्चाधिक्रमे त्याच्या फांद्या विस्तारलेल्या असतात. त्याची पाने जी आहे वरच्या बाजूला असल्यामुळे तलवारीच्या पात्यासारखी धारधार असतात. तर त्यावरून वरच्या टोकावरून जीवाला टाकतात. प्रथम त्याचे 2 तुकडे होतात आणि जसजसा खाली येतो तसतसे त्याचे अधिकाधिक तुकडे होतात. या नरकाचे आयुष्य सुद्धा 12 वर्ष ते तुकडे तुकडे होतात. म्हणजे किती वेदना होतील. आज आपण जर विचार केला तर थोडंसं खरचटलं तरी आपल्याला किती वेदना होतात. हातपाय मोडला किंवा आणखीन काही शारीरिक हानी जर झाली तर त्याचा किती त्रास आपल्याला होत राहतो. कधी कधी काही आजार असे असतात की 4-4 महिने बेडवरती आपल्याला उठू देत नाही. तर ह्या ज्या गोष्टी, ह्या वेदना आपल्याला असह्य होतात, तसे ह्या वेदना किती असते विचार करा. ते शरीर वेदना निर्माण करणार आणि वेदना आपल्याला देणार आहे, आपल्या जीवाला ते त्याचा त्रास होणार आहे. तर अशा पद्धतीनं ते झाडावरून त्या व्यक्तीला टाकल्या जातं. त्याचे तुकडे 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 होत होत ते खाली येतं. परत ते शरीर जोडलं जातं, परत डबल, असं कंटिन्यू हे 12 वर्ष त्याचं दुःख त्याला दिलं जातं. तो ओरडतो, रडतो, विनंती करतो, परंतु त्याला अजिबात कोणत्या प्रकारची क्षमा दिल्या जात नाही. कारण ते त्यांनी कर्म केलेलं असतं आणि त्या कर्माचा तो भोग त्याला भोगावाच लागतो. आणि अशा पद्धतीनं हे अनैतिक केलेल्या गोष्टीतून हे नरक, हे दुःख या जीवाला प्राप्त होत असतं. तिसरा प्रकार आहे खैरा इंगळ. म्हणजे खैराचं झाड जे आहे तर त्या निखाऱ्यावरून चालवितात. खैराच्या झाडाचा निखारा केला जातो. जसं जाळातून आजही आपण काही काय अंधश्रद्धा म्हणून काही जाळातून असे लोक पळत जातात. देवतेचे काही भक्त असतात तर ते पळत जातात. त्याच्यामुळे त्यांना काही होत नाही, कारण ते आपल्या त्वचेमध्ये 5-10 सेकंद ते सहन करण्याची ताकद असते. तर त्याच्या अगोदर ते त्याला काही होत नाही. पण तो जर त्यांनी थोडा उभं राहिलं तर ते सर्व शरीर जळून जाईल. तर हे खैराचं झाड जे आहे त्याचा जाळ केला जातो, निखारा केला जातो आणि त्याला त्याच्यावरून चालवतात. आणि हे चालवत चालवत हे सुद्धा 12 वर्षाचं आहे. म्हणजे अनैतिक वस्त्र, पादत्राणे वापर केल्याने हे नरक भोगवले जाते. याचे आयुष्य सुद्धा 12 वर्षे. अनैतिक वस्त्र म्हणजे चुकीच्या बाजूनी चुकीच्या गोष्टी निर्माण करून आपण ते वापरत असतो. गरज नसताना आपण संग्रह करणं किंवा गरज नसताना ते प्राप्त करणं, खोट्या प्रवृत्तीतून प्राप्त करणं, अशा पद्धतीनं हे जे आहे खैरा इंगळ या नावाचं जे नरक आहे ते ह्या जीवाला भोगवल्या जातं. आणि याचं वर्ष सुद्धा 12. म्हणजे 12 एक संपलं का मग दुसरं 12 वर्ष, परत तिसरं, म्हणजे दुःखच दुःख आहे. 4 नंबरचा आहे लोहपुतळी. म्हणजे अनैतिक भोग. म्हणजे परस्त्री आलिंगन, म्हणजे लोहाचा जो तप्त मूर्तीला आलिंगन द्यायला लावतात, याचे आयुष्य सुद्धा 12 वर्षे. म्हणजे लोखंडाचा एक मूर्ती असते आणि ती अत्यंत तप्त असते, तापलेली असते, तिला आलिंगन द्यायचं म्हणजे त्या शरीराला वेदनाच वेदना. हे अनैतिक भोग जे जीव भोगवले जातात. तर परस्त्री च्या अनुषंगाने, एकनिष्ठतेच्या अनुषंगाने जे आपण करत नाही, सांभाळत नाही, त्या अनुषंगाने याचं अनैतिक भोग हे लोहपुतळीच्या अनुषंगाने हे भोगवल्या जातं जीवाला. आणि याचं आयुष्य सुद्धा 12 वर्षे. म्हणजे 12 असे एकानंतर एक हे चालू असतं. कुंभीपाक म्हणजे आता हे 5 नंबरचं जे कुंभीपाक आहे हे डेंगीच्या आकाराचं भांडं असतं. म्हणजे खेडेगावांमध्ये मोठमोठे कार्यक्रम होतात, त्याच्यामध्ये काही भाजी वगैरे जी केल्या जाते ते डेंग असते मोठी. त्या पद्धतीनं डेंगीच्या आकाराचं एक भांडं असतं आणि ते भांडं पण काही छोटं नसतं. 12 कोसाचे म्हणजे 24 किलोमीटरच्या मापाने ते मोठं रुंद भांडं असतं. या भांड्यात घाण असते, रक्त असतं, पू असतो, विष्ठा असते, अशी बरीच घाण भरलेली असते आणि यामध्ये जीवाला टाकतात.
वरून पर्वतासारखं झाकण ठेवतात. आणि जर यदा कदा जीवानी वर डोकं वर काढण्याचा प्रयत्न केला तर त्याला मुदगलाने मारतात पण. म्हणजे अधिकाधिक उत्तम प्रकारचं सुगंध सेवन केल्याने हे नरक भोगवितात. याचे आयुष्य सुद्धा 12 वर्षे. तर चांगल्या गोष्टी जर आपण उपभोग घेण्याच्या उद्देशाने अनैतिक जर केलेल्या असतील तर त्याच्यासाठी हे दुःख भोगवलं जातं. आणि आज तो प्रकार आपल्याला समाजामध्ये खूप दिसतो की हे जे उत्तम प्रकारचे सुगंध वगैरे जे आहे तर ते सेवन केलं जातं, आपल्या शरीरावरती आपल्या अंगावरती मारलं जातं. तर याचं जास्तीत जास्त उपभोग घेण्याच्या अनुषंगाने हे दुःख आहे. हे आयुष्य सुद्धा 12 वर्षे. आणि ते नुसता विचार जरी केला तरी आपल्याला किती त्रास होईल. कल्पना करा की असं असं आहे आणि त्याच्यात आपण टाकलेलं आहे. आपण रस्त्याने जात असताना जर आपला पाय एखाद्या घाणीवरती पडला किंवा गटाराच्या अनुषंगाने जर काही आपला हातपायावरती ती घाण पडली तर आपल्याला किती अस्वच्छ वाटतं. आपण येऊन लगेच आंघोळ करतो. ते 2 वेळा 4 वेळा साबण लावून धुतलं तरी आपल्याला ती वास किंवा जो घाण आहे ते आपल्या डोक्यातून जात नाही. तर हा सहज विचार करा की हे 12 वर्ष हे कसं हा जीव भोगत असेल आणि त्याला किती त्रास होत असेल. म्हणजे कल्पनेच्या पलीकडचा हा जो विषय. परंतु जर त्याच्यावरती आपल्याला मात करायची असेल तर परमेश्वराने स्पष्ट सांगितलं इथीच्या होईजे ते चुकीती. म्हणजे परमेश्वर त्याला उपाय सांगतात की जर अनन्य भावी शरण तू जर मला आला तर मात्र याच्यात तुला जाऊ देणार नाही. आश्वासक वचन परमेश्वराने सांगितलेले. गीतेमध्ये श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाला शेवटच्या अध्यायात परमेश्वर स्पष्ट सांगतात का तू जे बी निर्माण करशील मला शरण ये, मला प्राप्त कर. अनन्य भावी शरण आला, दुर्मिळातला दुर्मिळ योग आहे, मला जाण आणि मला शरण जर आलं तर तू इथून मला कितीही काही चुकीचं किंवा कितीही काही कर्म वाईट केलेले असेल तरी अनन्य भावे तू शरण आल्यामुळं मी तुला मात्र या दुःखात या नरकात जाऊ देणार नाही. तर हे वचन परमेश्वर प्रत्येक वेळेस अवतार घेतल्यानंतर या जीवाला आश्वासक म्हणून आश्वासन देतात. परंतु हे आपण समजलं पाहिजे की इथेचं होणं म्हणजे काय. आणि त्या अनुषंगाने जर परमेश्वराचं जर आपण झालो तर नक्कीच या दुःखाचं पलीकडं आपण जाऊ आणि हे दुःख आपल्याला प्राप्त होणार नाही. तर 6 नंबरचं जे आहे तैल्यपाक म्हणजे शरीराची लिसपूस केल्याने देवता तप्त तेलाच्या कढईत जीवाला टाकून भज्यासारखे तळून काढतात. याचे आयुष्य सुद्धा 12 वर्षे. म्हणजे शरीराची लिसपूस पण मेकअप करतो. आपल्या शारीरिक गोष्टीच्या अनुषंगाने आपण शरीराला खूप सांभाळण्याचा प्रयत्न करतो. त्या अनुषंगाने शरीराचे लाड थोडक्यात पुरवलं जर आपण तर त्या अनुषंगाने हे आपल्याला भेटत असतं हे दुःख. आणि शरीरा म्हणजे एकदम गरम तेलामध्ये जसं भजे वगैरे टाकतात, वडे टाकतात आणि ते तळून निघतं तशा पद्धतीने शरीर तळतात, परत बाहेर काढतात, परत टाकतात. हे सारखं 12 वर्ष कंटिन्यू चालू असतं. विचार करा जर आपल्या शरीरावर एखादा तेलाचा थेंब जरी उडाला तर आपल्याला त्याच्या किती वेदना होतात आणि किती त्रास होतो. आणि आपल्याला डॉक्टरकडे गेल्याशिवाय ते जे जखम आहे ती भरल्या जात नाही किंवा तो त्रास कमी होत नाही. तर 12 वर्षे हे दुःख भोगायचंय तर कसं भोगू शकतो आणि कसं भोगणार. परंतु भोगावं तर लागतं. जे कर्म ज्यांनी केलेले त्यांना तर ते भोगावंच लागतात. आणि ते आहे म्हणूनच शास्त्रामध्ये त्याचं वर्णन परमेश्वराच्या श्रीमुखातून आलेलं आहे. आणि ते काही जीवांना भोगावं लागतात. आणि हे दयाळू माळू कृपाळू परमेश्वराला हे सहन नाही होत. म्हणून तर परमेश्वर सृष्टी निर्माण करतात, जीवाला आणतात, स्वतः अवतार घेतात आणि तत्वज्ञान स्वतःच्या मुखातून सांगतात. तर ते जीवाने ऐकलं पाहिजे. ती जर ऐकलं तर परमेश्वराचं ऐकलं, आज्ञा प्रतिपालन केली तर नक्कीच या दुःखात हा जीव जाणार नाही. 7वा जो प्रकार आहे याच्यातलाच करकोच्याची चोच. म्हणजे पोलादाची अणकुचीदार टणक चोच असलेला जो पक्षी असतो ना त्या जीवाने अधिक नेत्रविशेष सेविला त्या जीवाचे त्या पक्षाद्वारे डोळे फोडले जात. याचं सुद्धा 12 वर्ष आयुष्य असतं. म्हणजे नेत्राद्वारे आपण विकार उपभोगलेला असतो. वाईट बघणे, वाईट दृष्टीनं आपण नजर टाकणे. तर या अनुषंगाने अनैतिक गोष्टी जर आपण केल्या तर त्यासाठी हे कर्कोची चोच आपल्या डोळे फोडत असतात. आणि हे सुद्धा 12 वर्षाचं दुःख असतं. हे असे खूप नरके अंगावरती धगधगत्या कोळशांचा पाऊस पाडतात. 8 नंबरचं जे आहे कोळसा जो आहे गरम तो अंगावरती टाकायचा. 9 नंबरचं आहे तोंडामध्ये धूळ भरतात. म्हणजे भोग द्यायचा, दुःख द्यायचं त्या शरीराला
त्या अनुषंगाने जे जे शक्य आहे ते ते याच्यामध्ये वर्णन आलेले दिसेल. 10 नंबर जे आहे तर कुऱ्हाडीने शरीराचे तुकडे करायचे, परत जोडल्या जातात, परत तुकडे करायचे, परत जोडल्या जातात. हे म्हणजे कंटिन्यू चालू असतं. आणि हे सारे जे नरक आहे अशा प्रकारे या साऱ्या 12-12 वर्षाचे नरक आहे. मातीमध्ये परत कमरेपर्यंत गाडून वरील भागास भाल्याने छिद्रे पाडतात. त्याचप्रमाणे बाण मारून शरीरापासून शिर वेगळं करायचं, परत जोडायचं, परत शिर वेगळं करायचं. हा 12वा प्रकार आहे. 13वा प्रकार हातपाय बांधून वृक्षाला उलटे लटकावायचं. 14 आहे माता पिता गुरु आचार्य मोठ्या व्यक्ती यांचा अपमान जर केलेला असेल तर नदीमध्ये फेकून देतात, पाण्याने बुडून मारतात, परत काढतात, परत बुडवतात. हे सारखं चालू असतं. त्याचप्रमाणे 15 नंबरचं जे आहे उकळलेले तेल आहे ते पिण्यास देतात, आपल्या तोंडामध्ये टाकतात उकळलेलं तेल. तर गरम आपण चहा पिला किंवा कधीतरी तरी आपला चटका लागून आपल्याला 8 दिवस कोणत्या प्रकारचं जेवण करता येत नाही. तर हे उकळलेलं तेल आपण जर पिलं तर काय परिस्थिती होईल आपली, याचा आपण विचार करायचा आहे. आणि ह्या विचारातून आपल्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली पाहिजे, एक भय निर्माण झालं पाहिजे. आणि ह्या भयापोटीच आपण यातून वाचण्याचा प्रयत्न करू. जर भय नसेल तर आपण याच्यावरती जे उपाय करणार नाही. 16 नंबरचे श्वेतकुष्टी याची देह देतात, म्हणजे रोग आजार किडे वगैरे पडलेले अशा पद्धतीचं ते शरीर असतं. आणि अशा प्रकारे या 12 वर्षाच्या 12 योन्या नरक व शैंगलोकी गंधर्व देवता भोगवतात. 12 वर्षाच्या 12 योन्या या आणि एक 12 वर्षाचं आयुष्य आणि असे 12 नरक हे याच्यामध्ये भोगवल्या जातं. तर हे आपण रौरव ह्या जो 4था प्रकार आहे नरकाचा तो आपण बघितला आहे आणि त्याच्यातले उपप्रकार जे 12 आहे ते आपण बघितले. 5वं जे नरकाचं आहे चौकडी. आता ही चौकडी आपण ऐकलेली असते. कलियुगी जन्ममात्रे चौकडीपर्यंत नरक. परमेश्वराने सांगितले कलियुगामध्ये जन्माला आल्याबरोबर हे नरक प्राप्त होत असतं. तर चौकडी म्हणजे 4 युगाचं एकत्र जे वर्ष आहे त्याला चौकडी म्हणतात. 32 लाख वर्षाचं कृतयुग, 16 लाख वर्षाचं त्रेतयुग, 8 लाख वर्षाचं द्वापार युग आणि 4 लाख वर्षाचं कलियुग. युग धर्मामध्ये हे प्रत्येक युगाचं आयुर्मान सांगितलेलं आहे. तर याची सर्व संख्येची जर बेरीज केली तर ती 60 लाख वर्ष होते. म्हणजे 60 लाख वर्षाचं हे चौकडीचं नरक आहे. आणि हे कशाने प्राप्त होते? कलियुगी जन्मात आला का लगेच ते नरक प्राप्त होत असतं. आता कलियुगीत जन्माला किती अनंत जीव आलेले आणि यांना हे चौकडीचं नरक. आज ह्या मिनिटाला आपण कलियुगामध्ये मनुष्य जन्माला आलेलो आहे, आपण भोगतो. ह्याच मिनिटाला चौकडीचे नरक उपभोगणारे लोक, कारण ते मागच्या कलियुगामध्ये जन्माला आले होते, त्यांचा आता भोग चालू आहे. तर हे जे चालू आहे हे चौकडीचं नरक 60 लाख वर्षाचं असतं. कलियुगी जन्म म्हणजे जन्माला कोणता जीव? जो जीव 9 महिने पूर्ण झाला शरीर रूपाने आणि आईच्या गर्भातून बाहेर पडला, नंतर लगेचही बी मेला, तरी त्याला हे चौकडीचं नरक आक्षेपतं. म्हणजे त्याला ते भोगावंच लागतं. परत भोगभूमीतला जो जीव आहे, म्हणजे आज भारताच्या बाहेरचे जे देश आहे त्या देशातले काही लोक येतात फिरण्याच्या अनुषंगाने, पर्यटनाच्या अनुषंगाने, काही व्यवसायाच्या अनुषंगाने. त्यांनी कर्मभूमीमध्ये पाय ठेवल्याबरोबर कर्मभूमीमध्ये जन्म झाला अशा अनुषंगाने त्यांना सुद्धा हे चौकडीचं नरक प्राप्त होत असतं. म्हणजे एखादा राष्ट्राध्यक्ष असेल किंवा व्यावसायिक असेल, तो भारतात येऊन गेला तर तो जाताना मात्र 60 लाख वर्षाचं चौकडीचं नरक गिफ्ट म्हणून घेऊन जात असतो. कारण अध्यात्माच्या अनुषंगाने ते कधी विचार करत नाही आणि जरी केला तरी त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवू शकत नाही. परंतु ते भोगावं लागतं हे मात्र नक्की. कारण हे न दिसणारं नरक आहे. जे आज नरकात आहे त्यांना कुठं माहित होतं मागच्या वेळेस का आपल्याला हे नरक भोगावं लागणार आहे. तसं उद्या आपण जेव्हा भोगणार तेव्हा आपल्याला माहित नाहीये की आपण मागच्या वेळेस असा विचार केला होता म्हणून आपण त्याच्यावरती उपाय नाही केला आणि आपल्याला आज भोगावं लागतंय. तरी अज्ञान विस्मृती परमेश्वराने आपल्याला गिफ्ट म्हणून दिलेली. मागच्या जन्मात आपल्याला काही आठवत नाही. मागच्या आयुष्यातलं जर आपल्याला आठवलं असतं तर आपण आजचं जीवन जगू शकलो नसतो. तर हे गिफ्ट आपल्याला दिले, तो त्या ठिकाणी गेला का तो तसा होऊन जातो आणि त्या तशा पद्धतीची त्याला ती सवय लागून जाते आणि त्या सवयीने तो तसंच जगायला सुरुवात करतो. परंतु दुःख मात्र ते आहे. 4 युगामध्ये नीती मार्गाने जर भोगत असता ही सपूर जंतूची जी हिंसा आहे, स्थावराची हिंसा आहे, ती जर झाली तर चौकडीला पुरवणी होते. याची कालमर्यादा 60 लाख वर्ष आहे. आणि हे कशाने चुकतं? युगाविपरीत धर्मानुष्ठान घडे त्या चौकडी चुके. परमेश्वराने त्याच्यावरती उपाय पण सांगितलेला आहे.
तर युगाविपरीत म्हणजे चारी युगाच्या व्यतिरिक्त जो धर्म आहे तो जर पाळला गेला, आता चारी युगाच्या धर्माच्या व्यतिरिक्त कोणता धर्म आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. तो आहे परमेश्वरीय धर्म. प्रत्येक युगाच्या देवतेच्या अनुषंगाने सांगितलेले धर्म आहे, त्याचे विधी आहे, त्याचे कर्मकांड आहे. त्याच्या व्यतिरिक्त जो परमेश्वराचा धर्म आहे तो जर त्यांनी पाळला, म्हणजे त्याच्यावरती नकारात्मक भावना म्हणजे निगेटिव्ह झाला, देवतेच्या ह्याच्यावरती आणि परमेश्वराच्या धर्मावरती पॉझिटिव्ह झाला, तर ते चौकडीचं जे नरक आहे ते चुकतं. परत जर आपण इथेच झालो म्हणजे परमेश्वराला अनुसरलो तर आपलं ते आक्षेपतं आणि भविष्यात मग आपण पुढच्या ज्ञानामध्ये गेल्यानंतर ते नष्ट होत असतं. तर जर ते आपलं अनुसरण आहे ते सिद्धीत जर गेलं तर ते नष्ट होईल. जर ते सिद्धीच नाही गेलं तर ते मात्र आपल्याला परत भोगावंच लागतं. तर हे चौकडीचं नरक आहे 60 लाख वर्षाचं आहे. आणि हिंसेचं जे आपण सपूर जंतूची हिंसा किंवा स्थावराची हिंसा जी करतो तर त्याने आणखीन पुरवणी तयार होते, म्हणजे ती तीव्रता अधिकाधिक त्या दुःखामध्ये निर्माण होत असते. तर युगाविपरीत धर्मानुष्ठान घडे तर हे चौकडीचं नरक चुकत असतं. यातला पुढचा 6वा जो प्रकार आहे जडत्व. आता कर्मराटीमध्ये सर्वात मोठं जे नरक आहे ते जडत्व आहे आणि दैवराटीतलं सर्वात मोठं नरक आहे ती कर्मराटीतलं जडत्व. आणि दैवराटीचं जे आहे ते सर्वात मोठं नरक परमेश्वराचं जर हनन केल्यानंतर जे होतं ते नरक जे प्राप्त होतं ते दैवराटीचं सर्वात मोठं नरक असतं. त्याला युक्त मनुष्याच्या हननाने जडत्व होत असते. एखादा मनुष्याचं जर आपण आपल्याकडून हनन घडलं किंवा आपलं जरी हनन झालं तरी जडत्व होत असतं. म्हणजे जडत्व सृष्टी असेपर्यंत हे दुःख, आणि हे सृष्टी असेपर्यंत दुःख आणि सर्वात मोठं जडत्वाचं नरक का, तर आपलं जे शरीर आहे याच्यामध्ये 81 कोटी 1.25 देवतेचे मळ पिंडस्था रूपाने असतात. आणि हेच एक ब्रह्मांड आहे, म्हणजे ब्रह्मांडामध्ये ते असतं देवतेचं. तर ब्रह्मांड हनन केल्याचं पातक आपल्याला लागतं आणि एका ब्रह्मांड हनन केल्याचं पातकामुळे हे जडत्व प्राप्त होत असतं. म्हणजे युक्त मनुष्याचं जर हनन केलं किंवा आपलं हनन झालं तरी हे जडत्वाचं नरक प्राप्त होत असतं. मनुष्य लेपाची 10 पट अधिक आयुष्य जडत्वाचे असते. म्हणजे जेवढं मनुष्याचं जे त्या युगामध्ये जे लेप असतात तर आयुष्य असतं तर त्याचं जडत्वाचं जे आयुष्य ते भोगवलं जातं. देवता जीवाला एका परमाणूतून घालून जडत्वाचे दुःख संपादते आणि जडत्वाचे जे संपादकत्व आहे ते कर्मभूमी, भोगभूमी आणि अंतराळपर्यंत देवतेच्या मूर्तीमध्ये आहे. म्हणजे जडत्वाचं जे नरक आहे ते कुठं कुठं भोगवलं जातं त्या पद्धतीनं कर्मभूमीमध्ये असतात, भोगभूमीमध्ये सुद्धा असतं आणि अंतराळपर्यंत सुद्धा देवतेच्या मूर्तीमध्ये हे भोगवलं जातं. मनुष्य रूपाने जे विग्रह झालेले आहेत त्यांच्या हननाने सुद्धा जडत्व होत असते. म्हणजे देवतेचे जे अवतार असतात त्याला विग्रह म्हणतात. आणि त्यांचं जर या मनुष्याने जर हनन केलं किंवा त्याच्याकडून ते हनन जर झालं तर त्याला सुद्धा हे जडत्वाचं नरक भोगवलं जातं किंवा जडत्वाचं नरक प्राप्त होत असतं. त्याचप्रमाणे ब्रह्मांडस्थाच्याही हननाने जडत्व होते. म्हणजे देवताची जी ब्रह्मांडस्थ आहे तिचं जर हनन घडलं जीवाकडून तर त्याला सुद्धा जडत्व होत असतं. त्याचप्रमाणे कोणतेही कामधेनू किंवा कल्पतरू वगैरे अशा ब्रह्मांडस्थ कोणत्याही युगात जर असेल आणि ते हनन जर घडले तर युगाच्या मापाने जडत्व होत असते. त्या युगाच्या मापाने म्हणजे त्या युगामध्ये त्याचं जे आयुष्यमान असतं त्या अनुषंगाने त्याला ते जडत्व भोगवलं जातं. जडत्व हे जे आहे ते यक्षिणीच्या मळसंधीला परमाणूच्या भीतर भोगवितात. यक्षिणी देवता म्हणजे कर्मभूमीची सर्वात खालची जी देवता असते यक्षिणी, तिच्या मळसंधीला परमाणूच्या भीतर भोगवतात. आता हे कशा पद्धतीनं किती वर्षाचं भोगवलं जातं. पृथ्वीच्या मनुष्याचे जर आयुष्य 1 लाख वर्ष आहे
त्याच्या हननाने 10 लाख वर्ष जडतो, म्हणजे 10 पट. जर कृतयुगामध्ये जर आपल्याकडून कोणाचं हनन जर घडलं तर त्याला मात्र 10 लाख वर्षाचं जडत्व असतं. त्रेतायुगाचं मनुष्याचं आयुष्य जे आहे 10,000 वर्ष, तर ते 10 पट केलं तर 1 लाख वर्षाचं होतं. तिथं जर हनन घडलं तर त्याला 1 लाख वर्षाचं जडत्व प्राप्त होतं. परत द्वापार युगाचं जे आयुष्य आहे ते 1000 वर्षाचं, त्याच्या जर हननाने तर 10,000 वर्षाचं जडत्व, म्हणजे 10 पटीने ते भोगवलं जातं. आणि कलियुगाचं 100 वर्षाचं आयुष्य सांगितलंय, तर ते 10 पट जर केलं तर 1000 वर्षाचं जडत्व त्याला प्राप्त होत असतं. आता हे जे जडत्वाचे नरक आहे सर्वात मोठे नरक आहे, आणि ह्या नरकामध्ये जे आपण जडत्वाच्या नरकातले जे जीव आहे ते दगड वगैरे अशा याच्यामध्ये भोगवले जातात. कितीतरी वर्ष त्यांना ते भोगवले जात असल्यामुळं परत एक आपण परमेश्वराचे जे स्थान आहे त्या स्थानाच्या ठिकाणी सुद्धा जडत्वाचे नरकाचे दुःख भोगणारे जीव आहे. परंतु कणवेपोटी परमेश्वरांनी त्यांचं दुःख हे सुखामध्ये परावर्तित केलेलं आहे, आणि त्या पद्धतीने ते कणव त्यांनी तेवढी योग्यता त्या कणवेच्या अनुषंगाने मिळवलेली असल्यामुळे परमेश्वर त्यांच्याबद्दल कणव ठेवून तिथं गेले, बसले, आणि त्यांचं ते दुःख आहे ते किंवा सुख फळाला त्यांना ते पाठवलं. किंवा या नरकातल्या दुःखाच्या जे जीव आहे त्यांचा दयाळू माळू परमेश्वराला कनवळा आल्यामुळं सुद्धा महासंहाराचं जे प्रवृत्ती परमेश्वराची होत असते, जेणेकरून त्यांचं ते दुःख आहे ते कमी होतं किंवा प्रतिबंधित जातं. ते आपण संहार या सत्संगामध्ये जाऊ त्यावेळेस या गोष्टीचं सविस्तर चिंतन होईल. तर ह्या ज्या गोष्टी या आपण व्यापक पद्धतीने जर आपण समजून घेतलं तरच या गोष्टी आपल्याला कळेल. आता याच्या पुढं हा झाला कर्मराटीचा विषय. दैवराटीचं जे आहे ती चाल कशी तयार होते, बोधवंत किंवा वासनिक याच्या हननाने जडत्व होते, कारण कर्मचक्रामध्ये असतात. कारण बोधवंत जरी असेल, वासनिक जरी असेल, तर तो कर्मराटीमध्ये मोडतो, तो दैवराटीत मोडत नाही त्या अनुषंगाने. म्हणून जर त्याचं जर हनन झालं तर त्याला सुद्धा जडत्व होतात. परंतु जर अनुसरलेला जीव असेल, म्हणजे याच्या पलीकडे जर गेलेला जीव असेल किंवा भक्त असेल, तर यांचं जर हनन झालं तर त्याला जडत्व होत नाही, ते नित्य नरकाची चाल सुरू होते. म्हणजे दैवराटीतलं सर्वात मोठं नरक आहे नित्य नरक, आणि कर्मराटीतलं सर्वात मोठं नरक आहे जडत्वाचं नरक. तर ही नित्य नरकाची चाल तयार होते, कारण मग त्याच्या पुढे जाऊन तो काही लगेच परमेश्वराच्या हन्नापर्यंत जात नाही. तो नामधारक आहे, वासनिक आहे, बोधवंत आहे, त्याच्यानंतर मग अनुसरलेला पुरुष आहे, असं त्याची चाल पुढे जाऊन मग परमेश्वराच्या मायापुरापर्यंत ती चाल जाते, आणि त्या अनुषंगानेच त्याला नित्य नरक प्राप्त होत असतात. त्याचप्रमाणे आता दैवराटीचे जे आपण स्थान करतो किंवा प्रसाद करतो, यांनी सुद्धा याच्या हननाने, म्हणजे आपण स्थान काही बांधकाम करताना लोक तोडतात, फोडतात, छोटे मोठे करतात, त्याची दिशा बदलतात, किंवा प्रसाद जोड आहे, किंवा विशेष ह्याच्या मूर्त्या बनवण्याचं काम आज कारखाने चालू आहे, किंवा त्याची पेटी बनवण्याचं काम चालू आहे. तर याच्या हननाने सुद्धा मायाचं जडत्व आपल्याला प्राप्त होत असतं. आपण दररोज दैवराटी जरी असलं, परंतु अशा पद्धतीने जर आपण काही परमेश्वराचे जिथं संबंध झालेला आहे, दयामया कृपा करून अशा अनंत शक्ती परमेश्वराने तिथं निक्षेपिला आहे, तिचा जर छेदभेद झाला, मग तो स्थानाच्या अनुषंगाने असेल, विशेषाच्या अनुषंगाने असेल, प्रसादाच्या अनुषंगाने असेल, तर त्याला सुद्धा मायाचे जडत्व उपभोगावं लागतात. तर आपण सुद्धा त्यातून जाऊ शकत नाही. पण दैवराटीची जरी असेल, परंतु कर्म जर चुकीचं असेल आणि परमेश्वराच्या आज्ञा प्रतिपालना आपण जर नाही केली, तर नक्कीच आपल्याला सुद्धा दुःख प्राप्त होऊ शकतं. तर हे जे दुःखाच्या ज्या गोष्टी, नरकाच्या ज्या गोष्टी या शास्त्रामध्ये सविस्तरपणे आलेल्या आहे. या व्यतिरिक्त परत अधिकाराचे जे नरक असतात, कोणाचं हनन झालं त्याच्यानुसार नरक पात्र होतं, म्हणजे पात्र होत असतं, म्हणजे प्राप्त आपल्याला भेटत असतं. आपण कोणाचं हनन केलेलं आहे, मग तो नामधारक आहे, वेदवंत आहे, बोधवंत आहे, जे अनुसरलेलं आहे, त्या अनुषंगाने दैवराटीचं आणि कर्मराटीमध्ये सुद्धा कोण आहे तो, त्याच्या अनुषंगाने त्याची पात्रता योग्यता काय आहे, त्याच्या अनुषंगाने त्याचं जे नरक आहे, त्याचं जे दुःख आहे ते त्याला प्राप्त होत असतं. ज्या देवतेची विद्यावंत किंवा विग्रह ब्रह्मांडस्था, त्याप्रमाणे एखाद्या देवतेचा विग्रह असेल, एखाद्या देवतेचं ब्रह्मांडस्था असेल, विद्यावंत असेल, तर त्या अनुषंगाने जर त्याचं जर हनन जर घडलं तर त्या अनुषंगाने त्याला हे दुःख, त्याची तीव्रता ही प्राप्त होत असते. आता हे जे नरकाच्या ज्या गोष्टी, या नरकाच्या अनुषंगाने आपण याचं चिंतन केलं 2 सत्संगांमध्ये. आज आपण 50व्या सत्संगात प्रवेश केलेला आहे, म्हणजे हाफ सेंचुरी आपण मारलेली.
तर ह्या 50व्या सत्संगापर्यंत आपण कोणते कोणते विषय हाताळले जर आपण लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल का आपला प्रवास कोणत्या पद्धतीने सुरू झाला आणि कोणत्या पद्धतीने चालू आहे, आपण कोणत्या आज अवस्थेत आहोत, कोणत्या स्टेपवर आहोत. सर्वात प्रथम आपण या अनुषंगाने जनरल नॉलेजच्या अनुषंगाने सत्संग घेतले, परत दुसरा साहित्याच्या अनुषंगाने सत्संग घेतले, नंतर जीव हा पदार्थ आपण खूप विस्तृतपणे समजून घेतला. जीवाचे प्रवास मायेच्या विभागातून निघाल्यापासून मूळ सृष्टी, परत प्रवास सृष्टी आणि त्यांनी केलेले कर्माच्या अनुषंगाने त्याला प्राप्त झालेलं जीवन आणि त्या जीवनामध्ये तो कसा वागतो, त्याचे म्हणजे त्याच्यातले जीवनातले दोष, जीवाचे दोष असतील, गुण असतील, हे सर्व आपण विस्तृतपणे चिंतन केलं आणि त्यातून आपल्याला निघण्यासाठी आपण कोणता विचार, कसा विचार आणि कशा पद्धतीने राहिलं पाहिजे. त्यानंतर त्या जीवाची प्रश्नपत्रिका पण सुद्धा आपण घेतली, त्या प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिका आपण सोडून घेतली. त्याच्यानंतर आपण देवता हा पदार्थ, त्याची निर्मिती, त्याचे थोवे, त्याचा उचनीचपणा, त्याच्यातलं मर्यादा, स्वरूप मर्यादा, त्याचे पंचप्रकार, हे सर्व आपण देवतेच्या अनुषंगाने बघितलं, जेणेकरून आपण यातून निघू, विकल्पाला आपण जाणार नाही. त्याचं सामर्थ्याच्या अनुषंगाने आपण सगळं समजून घेतलं. त्या देवतेच्या वरती सुद्धा आपण प्रश्नपत्रिका सोडून घेतली, त्याची उत्तरपत्रिका आपण सोडून घेतली. नंतर प्रपंच हा विषय सुद्धा आपण हाताळला आणि त्या प्रपंचाच्या अनुषंगाने सुद्धा आपण प्रश्नपत्रिका सोडून घेतलेली, जनरल नॉलेज अधिक प्रश्नपत्रिका. आणि त्यानंतर आपण निर्णयाच्या अनुषंगाने भरपूर विषय वेगवेगळे घेतलेले, की जे जीवाचे 21 अधिकार असतील, जीवाचे दोष असतील, आता हे जीवाचे नरकाच्या अनुषंगाने मिळालेले दुःख असेल, असे वेगवेगळ्या विषयावरती आपण निर्णयाच्या अनुषंगाने हे घेतले. जीवाचे जे निर्णय ते आपण आता घेतोय. तर जीवाचे निर्णय बऱ्यापैकी आपले संपत आले. जे जे महत्वाचे, जे जे गरजेचे आपल्यासाठी हा आध्यात्मिक प्रवास सुकर करण्याच्या अनुषंगाने जे आपल्याला उपयोगी आहे त्याचेच आपण घेतलेले. त्यानंतर आता देवतेचे निर्णय आपण घेणार आहोत. देवतेचे निर्णय झाले की नंतर प्रपंचाचे निर्णय थोड्या थोड्या प्रमाणात घेऊन आणि नंतर मग आपण परमेश्वर या वस्तूला, परमेश्वर ही वस्तू काय, परमेश्वर हा पदार्थ काय, त्याच्यातलं जे स्ट्रक्चर आहे परमेश्वर, या अनुषंगाने आपण ते नंतर सत्संग घेणार आहोत. ते अत्यंत महत्वाचं आहे, कारण जीव, देवता आणि प्रपंचाच्या व्यतिरिक्त जो परमेश्वर आहे आणि तो अभ्यासल्यानंतर, तो समजून घेतल्यानंतर या तिन्ही पदार्थातून आपण तुटतो. आपण आपल्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला परमेश्वर ही शक्ती, परमेश्वर ही वस्तू समजली पाहिजे. आपण भक्ती करतोय, कोणाची करतोय, कशासाठी करतोय, हे आपल्याला कळाल्यानंतर ती वस्तू काय आहे, कार्यकारण स्वरूप लक्षणाच्या अनुषंगाने परमेश्वराचं जे स्ट्रक्चर आहे ते आपण समजून घेणार आहोत. तर अशा वेगवेगळ्या विषयावरती आपण आतापर्यंत प्रवास केलेला आहे. आज मी तुम्हाला विनंती करायला, आव्हान कराल की 1 नंबर पासून 50 नंबर पर्यंत कोण अशी व्यक्ती आहे, कोण असा परमार्ग सेवक आहे, असा कोण सद्भक्त आहे का ज्यांनी अत्यंत विचारपूर्वक, अत्यंत शांतपणे पूर्णचे पूर्ण सत्संग ऐकलेले आणि ते सत्संग ऐकल्यानंतर त्याच्या बऱ्यापैकी प्रश्नांचे उत्तर त्याला सापडलेले किंवा त्यातून तो निघालेला आहे. त्याला कसे वाटले हे नक्की मला कळवा, कारण हे तुमच्या कळवण्यातूनच आम्हाला प्रेरणा निर्माण होत असते आणि आम्ही पुढं हे सत्संग घेऊन जात असतो. विषय खूप किचकट आणि विस्तृत आणि व्यापक पद्धतीने जरी असला तरीही आपण सर्वसामान्य व्यक्तीला समजावं अशा अनुषंगाने हे विषय खूप जड वाटणार नाही, खूप कठीण वाटणार नाही, ऐकायला बी एक उत्सुकता लाभेल पुढं काय नेमकं, आणि त्या ऐकण्यातून आपण यातून कसं बाहेर पडू ह्या अनुषंगाने आपण घेण्याचा प्रयत्न केला आहे. कारण मला एखादा विषय समजला तर मी दुसऱ्याला समजावू शकतो, मला जर समजला नाही तर मी दुसऱ्याला समजावू शकत नाही. तुम्हाला जर तो विषय समजला तर मी समजेल का मला तो समजलाय. त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टी मला माझ्यापर्यंत कळवणं, मला माझ्यापर्यंत सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे. गेली 50 सत्संग आपण घेतले आजपर्यंत आणि ते 50 सत्संग ऐकणारा कोण अशी व्यक्ती, मला सुद्धा उत्सुकता आहे का त्यांनी नंबर सिस्टमने बरोबर ते सत्संग सर्व आजपर्यंत ऐकत आलेलं आहे. आणि कारण वेगवेगळे सत्संग येत राहतात, लोक ऐकतात, प्रतिक्रिया देतात, फोन पण करतात, खूप चांगला विषय, खूप चांगला हाताळला, मला पण त्यातून प्रेरणा भेटते. काही चांगले सद्भक्त सुद्धा आहे, काही साधू संत सुद्धा आहे का कुठं माझी चुकी झाली ते सुद्धा अत्यंत आपलेपणाने मला सांगतात. त्यांचे तर खूप खूप आभार. कारण शेजारी आपला दोष दाखवणारा असला पाहिजे, आपल्याला कोणीतरी आपलं चुकीचं सांगणारा असला पाहिजे, तेव्हा आपण ती सुधारणा करू शकतो. आणि म्हणून त्यांचं तर खूप स्वागत, त्यांच्या विचारधारेचे बी खूप
म्हणजे मान्यतेने मी ते विचार घेत असतो. तर असे खूप साधू संत आहे, असे वासनिक पण आहे की एखादा विषय जर हाताळताना माझ्याकडून चुकला किंवा त्यात काही सांगायचं राहिलं तर ते खिलाडी वृत्तीने आपलेपणाने सांगतात. परंतु तो त्या सत्संगापुरता तो विषय असतो. एखादा सत्संग ऐकला आणि तेवढ्यापुरती ती प्रतिक्रिया असते. पुढचा सत्संग परत ते ऐकतात, परत प्रतिक्रिया. असे काही आहे की जे नक्की ते सत्संग ऐकल्यानंतर दरवेळेस सत्संगाची वाट पाहणार आणि सत्संग ऐकल्यानंतर बरोबर 100% प्रतिक्रिया देणार. असे काही विशिष्ट लोक आहे की ते आपल्याला प्रेरणा देऊन जातात. का मला सुद्धा वाटतं की अरे कोणीतरी लक्ष देणार आहे, कोणीतरी ऐकणार आहे, म्हणून मग पुढचा सत्संग घेण्याला सुद्धा आम्हाला सुद्धा एक प्रेरणा भेटते आणि त्याच्या अनुषंगाने चिंतन होतं. ते खरं म्हणजे प्रेरणा स्त्रोत आहे. मी तरी असं समजतो का त्यांच्या निमित्ताने मी चिंतन करतो, मी अभ्यास करतो, मला काहीतरी शिकायला भेटतं आणि मला काहीतरी समजून घ्यायला भेटतं. हे ते निमित्त आहे. त्याच्यामुळं ते एक गुरु समान मी त्यांना समजतो. तर 50 सत्संग आजपर्यंत कुणी ऐकले ते नक्की नाव कळवा. मला ते नाव ऐकण्याची उत्सुकता निर्माण झालेली आहेच. परंतु पुढं जाऊन वेगवेगळ्या विषयावरती आपण जाणार आहोत आणि त्या अनुषंगाने समाजासमोर या गोष्टी आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण आपल्याला वाटतंय आजकाल की कोण अभ्यास करतं, कोण वाचन करतं, कोणाला इतका वेळ आहे 1-1 तासाचे सत्संग ऐकायला शांततेने कोण देऊ शकतं. परंतु असे कितीतरी लोक आहे का ते ऐकतात, प्रतिक्रिया देतात, म्हणजे याचा अर्थ ऐकतात आणि ऐकल्यानंतर त्याच्यावरती चिंतन पण करतात आणि त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न पण करतात. जेव्हा असं ऐकायला भेटतं तेव्हाच मनुष्य याच्यात सातत्य ठेवतो. कधीतरी असं वाटलं नव्हतं मला की मी या सोशल मीडियावरती अनेक लोकांपर्यंत हे सत्संग पोहोचवेल. कारण नाशिकमध्ये हे सत्संगाचा अभ्यासक्रम सुरू झाला आणि वेगवेगळ्या एरियामध्ये तो सत्संग घ्यायला सुरुवात मी केली तेव्हा नक्की त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. परंतु ते मीच मला शिकण्यासारखं होतं आणि आजही मीच माझं शिकतोय. तर त्यानंतर ते सत्संग सर्व आटोपल्यानंतर पुढं काय, पुढच्या दुसऱ्या फेजमध्ये ते सत्संग सुरू करायचे, दुसऱ्या स्टेजमध्ये सत्संग सुरू करायचा असा विचारच करत होतो. त्याचा अभ्यासक्रम पण तयार केला होता की चला आता पुढं आपल्याला हे सत्संग सर्व विषय झालेले आपले हाताळलेले, 4 प्रश्नपत्रिका सोडवून घेतलेल्या आहे, तर पुढं जाऊ आपण घेऊन. परंतु त्याच वेळेस एक जीवाची प्रवृत्ती असते की आपल्याला आता खूप काही समजलं, खूप काही यायला लागलं, आता पुढच्या फेजमध्ये जायची गरज नाही आणि जरी जायचं असेल तर कोणाची आवश्यकता नाही आपल्याला, कोणाचा आधार घेण्याची. आपण जाऊ, आपण सूत्र वाचू, सूत्राचा अर्थ वाचू, वचन संबंध वाचू, कोणी स्थळामध्ये जायला लागलं तर ही खूप चमेची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे मला त्यांना काही सांगण्याच्या ऐवजी तेच सुरू झाले, रन झाले, ही खूप जमेची गोष्ट आहे. कारण 10 वर्षापूर्वी कोणी अभ्यास करत नव्हतं, सूत्रपाठ खूप दूर दूर होता. पण त्या अनुषंगाने लोक सूत्रपाठ वाचायला लागले, चरित्र वाचायला लागले, जीवदेवता, प्रपंच आणि परमेश्वर या 4ही पदार्थाच्या वरती चिंतन करायला लागले आणि खूप लोकांना ते प्रवृत्त केल्यामुळं लोक अभ्यासाला सुरुवात झाली. ठीक आहे, त्याच्यातून योग्य अयोग्य हा विषय नंतरचा आहे, परंतु अभ्यास करायला लागले, लोक चिंतन करायला लागले, थोडे सावध झाले आणि त्या अनुषंगाने अनेक लोक आम्हाला जोडलेले जे आहे ते अनेक लोक अनुसरले पण. कितीतरी वेळा मार्गांमध्ये आज ते आपापली धार्मिकता किंवा आपापलं जे जीवन आहे ते उपभोगताय किंवा अनुभवताय. तर ते अनुसरण परमेश्वर त्यांचं सिद्धीस नेईल यात कोणती प्रकारची शंका नाही. कारण वेळ पकडणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ती त्यांनी वेळ पकडलेली आहे आणि हीच वेळ प्रत्येकाने पकडावी ह्याच अनुषंगाने आमची धडपड. तुमच्या अनुषंगाने मला वेळ पकडता यावी या अनुषंगाने माझी धडपड. असा हा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अशा पद्धतीनं हा प्रवास चालू आहे. आज आपण कधीतरी असं वाटलं नव्हतं, परंतु काही सद्भक्तांनी हे सुचवलं आणि त्या सुचवण्यातून रेकॉर्डिंग टाकली, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि त्या उत्स्फूर्त प्रतिसादातून असं लक्षात आलं की सोशल मीडिया खूप चांगलं माध्यम आहे लोकांपर्यंत जाण्याचं. त्याला अमर्याद अशी गोष्ट असल्यामुळं आपण या गोष्टी त्यातून आपण का घेऊ नये आणि म्हणून तेच सत्संग वेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये लीळा आल्या, मग सूत्र आले, त्याचे प्रमाण आले, वेगळ्या पद्धतीने वेगळ्या मांडणीनं आपण ते घ्यायला सुरुवात केली. ते लोकांना खूप आवडले, लोकांपर्यंत खूप पोहोचले आणि आजच्या काळात जो वेळ आहे तो लोक त्या सत्संगाला द्यायला लागले. कितीतरी लोकांनी सांगितलं का आम्ही सर्व कुटुंबासहित हे सत्संग ऐकतो, जेणेकरून तुम्ही समोर बसलेले आहात आणि हे सत्संग ऐकतो. बऱ्याच विषयावरती
जे गैरसमज होते किंवा त्या शंका होत्या त्या सत्संग ऐकल्यानंतर फिटल्या आणि आम्हाला एक धर्माच्या विषयी एक वेगळी जाण, एक वेगळी निष्ठा, एक वेगळं प्रेम, एक वेगळं आपलेपण निर्माण झालं. ही खूप मोठी उपलब्धी आहे. कारण तुम्ही माझ्या समोर नाहीये, मी तुमच्या समोर नाही, तरी तुम्ही ऐकताय आणि हे परमार्गाचं आहे, हे परमेश्वराचं आहे. हे मी काय माझ्या खिशातून, माझ्या बगलेतून किंवा माझ्या विचारांनी, माझ्या बुद्धीनं मी देऊ शकत नाही. माझ्याकडे ती योग्यता नाही आणि मी काही सांगू पण शकत नाही. आहे तेच आहे, फक्त परमेश्वराने सांगितलेलं आहे तेच फक्त तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न केला आणि ते तुम्ही देवाचं आहे, परमेश्वराचं आहे असं म्हणूनच घेतलंय, म्हणून ते पण तुम्हाला उपयोगी पडतंय, पडणार आहे. कारण जीव जीवाला काही देऊ शकत नाही, जीव जीवाकडून काही घेऊ पण शकत नाही. जीव जीवाला कोणत्याही प्रकारची योग्यता, पात्रता किंवा बोध हा जो गोष्ट आहे ही जीवाशी निगडीत किंवा जीवाच्या अधिकारातली नाही आहे. म्हणून आपण जे घेतोय ते परमेश्वराचं आहे. कोण सांगतं याला काही महत्व नाही, कोण बोलतं याच्यामध्ये याला काही महत्व नाही, कोण सत्संग घेतं याला काही महत्व नाही. ते एक माध्यम जरी असलं पण परमेश्वराचं आहे आणि परमेश्वराकडून आपल्याला येतंय. बोध आणि बोधशक्ती येथूनच किंगा परमेश्वर स्पष्ट सांगतात. मी जरी सांगत असलो तरी त्यातलं कळणं, त्यातलं उमट होणं, त्यातलं समजणं हे मात्र परमेश्वराकडून आहे. कारण तुमची ती जोड असल्यामुळे परमेश्वराकडून तुम्हाला ते डायरेक्ट प्राप्त होतंय आणि म्हणून ते परमेश्वराकडून आहे. म्हणून परमेश्वराचं म्हणून जर ऐकलं, परमेश्वराचं म्हणून घेत राहिलं, परमेश्वराचं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे, आपल्याला भेटलं पाहिजे, म्हणून त्या उद्देशाने, त्या भावनेने जर घेतलं तरच तुम्हाला पण कळणार आहे. ही विशिष्ट व्यक्ती सांगतेय आणि म्हणून ऐकायचं, ही विशिष्ट बुद्धी जर ठेवली तर तुम्हाला काही कळणार पण नाही आणि आपला जो उद्देश आहे तो पण सफल होणार नाही. ते परमेश्वराचं ते कुठूनही केव्हा ना कडूनही आणि कशातूनही घेतलं पाहिजे. थोडं थोडं घेतलं तेव्हा ती शिदोरी आपल्याबरोबर आपल्या आध्यात्मिक प्रवासाला उपयोगी पडत राहणार आहे. तर आजपर्यंत आपण वेगवेगळ्या विषयावरती याचं चिंतन केलं, सत्संग घेतले. ते सत्संग सतत तुम्ही संग्रही ठेवा, कधीतरी उपयोगी पडतील. त्याचं चिंतन, त्याचं वाचन, त्याचं ऐकणं मी जसं तुम्हाला पाठवतो तसं तुम्ही दुसऱ्यांना ते पाठवू शकता. परंतु ते ऐकण्याची एक सिस्टम आहे. कोणताही सत्संग कधीतरी ऐकला तर त्याच्यातून काही उपलब्धी होईल याची काही गॅरंटी नाही. ते नंबर सिस्टमने जर ऐकलं तर तो एक एक विषय बरोबर सविस्तर आपल्याला कळेल, समजेल आणि त्या विषयाच्या चिंतनातून आपण पुढच्या विषयामध्ये प्रवेश करत राहू. आता हे जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर हे 4 पदार्थ समजल्यानंतर पुढचे कोणते पदार्थ आहेत, पुढे कोणते विषय, ते सेकंड फेज मध्ये जातात. ते आपण आपल्याशी निगडीत असल्यामुळे तर आपण समजून घेतलं पाहिजे. परंतु प्राथमिक अवस्थेमध्ये हा अभ्यास नामधारक असेल, वासनिक असेल, याला खूप गरजेचा आहे. कारण प्राथमिक अवस्थेमध्ये जर पाया तुमचा पक्का असेल तर इमारत खूप चांगली आणि सुंदर तुम्हाला पक्की बांधता येईल. आणि ती प्राथमिक अवस्था म्हणजेच या सत्संगाची मांडणी, या सत्संगाचं अभ्यासक्रम आणि या सत्संगाचं नियोजन आपण केलेलं आहे परमेश्वर कृपेने आणि अनेक साधू संतांच्या शुभचिंतनांनी, तुमच्या शुभचिंतनांनी करू शकलो. आजही खूप मोठा अभ्यासक्रम तयार आहे. आता पुढचं देवतेचे निर्णय, मग प्रपंचाचे निर्णय, मग परमेश्वर. जेव्हा परमेश्वर या पदार्थामध्ये आपण जाऊ तर एक वेगळ्या उंचीवरती हा सत्संग पोचलेला असेल. आणि त्याच्यानंतर मला तर त्याच्या पुढची अपेक्षा आहे की हे पूर्ण सत्संगाचा अभ्यास जो प्राथमिक अवस्थेत आहे, जो 1ली ते 10वीतला अभ्यास आहे, हा पूर्ण केल्यानंतर आपल्याला अप्रत्यक्षरित्या आध्यात्मिक कॉलेजमध्ये प्रवेश करायचा, म्हणजे सेकंड फेजमध्ये जायचंय. तो अभ्यास घ्यायला मला खूप आवडेल, खूप त्याच्यावरती चिंतन करायला आवडेल, त्यावरती साधू संतांकडून किंवा तुमच्याकडून प्रतिक्रिया ऐकायला आवडेल. कारण तो एक वेगळ्या उंचीचा, एक वेगळ्या टॉपचा अभ्यास आहे. परंतु तो समजून घेण्यासाठी आणि त्याच्यात जाण्यासाठी हा जो अभ्यासक्रम आहे हा समजून घेणं, तो पूर्ण करणं आणि एकदा ऐकलं म्हणजे संपला अशातला विषय नाही. त्याचं सतत सतत चिंतन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्या सातत्य जर ठेवलं आपण तरच ते आपल्याला उपयोगी पडत राहणार. नाही तर पुढं पाठ मागचं सपाट असं होत जर राहिलं तर त्याच्यातून काही उपयोग नाही. म्हणून ती उजळणी ही सतत झाली पाहिजे. ज्यावेळेस आपण सर्व ऐकलेलं आहोत पण कधीतरी काही अभ्यास करत असताना आपल्याला कंटाळा येतो, तेच ऐकायला कंटाळा येतो, तेच वाचायला कंटाळा येतो. तर यात कोणता एखादा सत्संग ओपन केला आणि तुम्ही ऐकला तर नक्कीच तुम्हाला एक वेगळी एनर्जी किंवा एक वेगळी प्रेरणा भेटेल. अशा पद्धतीचे परमेश्वराकडे सतत माझी प्रार्थना असते आणि त्या प्रार्थनेमध्ये परमेश्वराचं सहाय्य भेटतंय असं अनेक लोकांकडून प्रतिक्रिया कळाल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. तर या सोशल मीडियाचा एक सुंदर असा वापर
आणि त्या वापरातून लोकांपर्यंत जाणं खूप असं फायद्याचं आहे. तर कोणाला जर यदा कदाचित असं लागत असेल की पहिल्यापासून सत्संग आपल्याकडं नाही ऐकलेले जरी असले तर संग्रही, तर त्यांनी नक्की मला कळवा. मी पहिल्यापासून ते सत्संग पूर्णपणे तुम्हाला पाठवेल आणि त्याचा सतत तुम्ही उपयोग करा. काही लोक मला विचारतात की मी हे सत्संग आम्ही पुढे पाठवू का नको. ही विचारायची गरज नाही, कारण हे परमेश्वराचं आहे, परमेश्वराचं साहित्य, परमेश्वराचं तत्वज्ञान आहे. परमेश्वराने सकळ ही मानवजातीच्या उद्धारासाठी हे आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. जर परमपूजनीय आचार्य असेल, परमपूज्य माईमभट असेल, असे कितीतरी आचार्यांचे आपल्याला नाव घेता येईल, त्यांनी असा विचार केला असता ते आपल्यापर्यंत आलं नसतं. त्याच्यामुळे हे सत्संग पुढं पाठवण्यासाठी, फॉरवर्ड करण्यासाठी विचारायची गरज नाही. फक्त ती योग्यता त्या व्यक्तीमध्ये ती असायला पाहिजे. अन्य लोकांसाठी काही सत्संग घेतलेले ते सत्संग जर निवडून अन्य लोकांचे, तुमचे जे नातेवाईक असेल, मित्रमंडळ असेल, त्यांना जरी पाठवले, कारण ती अन्य लोकांसाठी विशिष्ट सत्संग घेऊन त्याच्यामध्ये ते आपण धर्माच्या तत्वसिद्धांताच्या अनुषंगाने समजावलेलं आहे, तर ते सत्संग तुम्ही दुसरीकडे पाठवू शकता. त्यातूनच एक चर्चा, संवाद सुरू होईल आणि धर्माच्या अनुषंगाने एक वेगळं ज्ञानपीठ तयार होईल. अशा अनुषंगाने आपण याची मांडणी केलेली आहे. सर्वांना खूप खूप धन्यवाद. आज आपण 50 सत्संग पूर्ण करत आहोत. असाच उत्स्फूर्त असा प्रतिसाद, तुमचं शुभचिंतन लाभू द्या. दंडक प्रणाम, दंडक प्रणाम, दंडक प्रणाम.